Dear student, in the last lecture, we have seen social health, factors affecting the social health. Then we have seen factors disturbing the social health, that is the mental stress. Then we have seen addiction. In it, we have seen the question asked in July 19, मार्च 2020 म्हणजे जुलै 19 आणि मार्च 2020ला त्या ठिकाणी असताना जो काही प्रश्न जे आहे तर तो प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला होता की व्हॉट विल यू डू अँड व्हाय, तुम्ही काय कराल आणि का कराल, की चाइल्ड ऑफ युअर नेबर्स इज ॲडिक्टेड टू टोबॅको च्युइंग, म्हणजे तुमच्या शेजारी राहणारं जे काही मूल जे आहे तर त्या मुलाला त्या ठिकाणी तंबाखू जे आहे तर त्या तंबाखूची सवय त्या ठिकाणी लागलेली आहे. तर याच्यासाठी तुम्ही काय कराल. आता काय सांगता येईल. दी हॅझार्ड्स ऑफ द टोबॅको च्युइंग विल बी एक्सप्लेन टू धिस चाइल्ड, म्हणजे सर्वसाधारणपणे तंबाखू खाण्याचे चघळण्याचे असणारे जे काही परिणाम जे आहेत तर ते परिणाम त्या ठिकाणी काय होतात हे त्या ठिकाणी ते असणारे जे काही मूल जे आहे तर त्या मुलाला त्या ठिकाणी समजून आपण त्या ठिकाणी सांगू. त्याच्यानंतर डिफरंट फोटोग्राफ्स अँड व्हिडिओज शोन द कंडिशन ऑफ द ओरल कॅन्सर विल बी शोन टू दी चाइल्ड टू परस्यूड हिम. तो असणारा जो काही मुलगा जो आहे तर त्या मुलाला विविध अशा प्रकारचे फोटोग्राफ्स, विशेष अशा प्रकारचे व्हिडिओ की ज्याच्यामध्ये तोंडाचा असणारा जो काही कॅन्सर जो आहे तर तो कॅन्सर झाल्यानंतर काय परिस्थिती होते हे त्या ठिकाणी दाखवू, की जेणेकरून त्यांची तंबाखूची असणारी जी काही सवय जी आहे तर तो परस्यूड हिम, ती सवय त्याची त्या ठिकाणी सुटेल, सो दॅट ही कॅन स्टे अवे फ्रॉम द टोबॅको, आणि ज्याच्यापासून तो मुलगा जो आहे तर तो मुलगा त्या ठिकाणी तंबाखू जे आहे तर त्या तंबाखूची सवयीपासून त्या ठिकाणी दूर राहील. धिस ॲडिक्शन हॅज टू बी रिमूव्ड, सो हेल्प ऑफ हिज पॅरेंट विल बी टेकन. त्याची तंबाखूची असणारी काही सवय जी आहे तर ती सवय आपल्याला त्या ठिकाणी मोडायची, आणि ती मोडण्यासाठी त्याची असणारे काही आई वडील जे आहे तर त्या आईवडिलांची असणारी काही मदत जी आहे तर ती मदत आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. They will be told about the child's habit and asked to help him free from his addiction. आणि त्याचे असणारे जे काही पालक जे आहेत तर ते पालक ते मूल जे आहे तर त्या मुलाच्या असणारे काही सवयी जे आहेत तर त्या सवयीबद्दल त्या ठिकाणी माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी देतील, आणि त्याचं तंबाखूचं असणारे जे काही व्यसन जे आहे तर ते व्यसन त्या ठिकाणी दूर करण्यासाठी आपणही त्या ठिकाणी असणारी काही मदत जी आहे तर ती मदत त्या ठिकाणी त्या मुलाला करू शकतो. दुसरं आपल्याला दिलेलं आहे इनक्युरेबल डिसीज. आता इनक्युरेबल डिसीज म्हणजे सर्वसाधारणपणे ज्याला आपण त्या ठिकाणी दुर्धर अशा प्रकारचे आजार, की जे आजार मरेपर्यंत त्या ठिकाणी आपली पाठ जी आहे तर ती पाठ त्या ठिकाणी सोडत नाही, तर अशा प्रकारचे असणारे जे काही आजार जे आहेत तर त्या आजारालाच आपण त्या ठिकाणी इनक्युरेबल डिसीज त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. असाध्य की दुर्धर अशा प्रकारचे आजार आता कोणकोणते दिलेले, की फॅक्टर्स लाईक इग्नोरन्स टुवर्ड द पीपल with incurable disease like AIDS, TB, leprosy and mental disorders as well as old person leads to increase in the old age homes, and such factors also may cause harm to the social health. आता सर्वसाधारणपणे एड्स असेल, टीबी असेल, लेप्रोसी म्हणजे कुष्ठरोग असेल, तर त्याचबरोबर मानसिक विकृती असणारे जे काही व्यक्ती असेल, तसेच वृद्ध असणाऱ्या काही व्यक्तींना सांभाळताना त्यांची योग्य प्रकारे न घेतलेली काळजी, आणि त्यामुळे दिवसेंदिवस वाढणारे जे काही ओल्ड पर्सन होमेज, ओल्ड एज होमेज, ज्याला आपण त्या ठिकाणी वृद्धाश्रम जो आहे तर ते वृद्धाश्रम म्हणताना दिसतो, तर त्यामुळे दिवसेंदिवस वाढणारे जे काही वृद्धाश्रमाची असणारी काही संख्या जी आहेत ओल्ड एज होमेज, तर यांची संख्या या बाबींचा सुद्धा सामाजिक आरोग्य जे आहे तर त्या सामाजिक आरोग्यावर काय होताना दिसते परिणाम जो आहे तर तो परिणाम त्या ठिकाणी होताना दिसतो. त्याच्यानंतर पुढे काही ठिकाणी डायग्रॅम आपल्याला दिलेली, आणि डायग्रॅममध्ये काय दिले तर ते आपल्याला पाहिजे पहा, की एक्सप्लेन द इन्सिडंट शोन इन द फॉलोइंग पिक्चर इज रॅशनल, एक्सप्रेस युअर ओपिनियन. जे खाली दाखवलेला जो काही चित्रामध्ये दाखवलेला जो काही प्रसंग जो आहे तर तो प्रसंग त्या ठिकाणी योग्य आहे का, आणि याच्याबद्दलचं असणारं तुमचं मत जे आहे तर ते तुमचं मत त्या ठिकाणी विचारलेलं आहे. काय काय सांगता येईल, काय दिसते पिक्चरमध्ये.
In the picture is seen a woman asking the beggar to move away. आता काय होताना दिसतंय? In the picture is seen a woman asking the beggar to move away. हे जे काही चित्र जे आहे तर त्या चित्रामधली असणारी जी काही महिला जी आहे तर ती महिला, तो असणारा जो काही भिकारी जो आहे तर त्या भिकाऱ्याला या ठिकाणापासून दूर जाण्यासाठी त्या ठिकाणी सांगत आहे. द बेगर लुक्स डर्टी अँड सिक. तुझं काही भिकारी जे आहे तर तो भिकारी त्या ठिकाणी घाणेरडा त्या ठिकाणी दिसतो, त्याचबरोबर तो आजारी सुद्धा त्या ठिकाणी दिसत आहे. इन वन वे द पिक्चर लुक्स प्रॉपर ॲज द beggar may be causing inconvenience to the people in that house. एका दृष्टीने आपण जर त्या चित्राचा जर विचार जर केला तर तो असणारा जो काही भिकारी जो आहे तर तो भिकारी त्या घराच्या दृष्टीनं इनकन्व्हिनियन्स आहे, गैरसोयीचा आहे. म्हणजे नको त्या ठिकाणी फ्रंटला त्या ठिकाणी बसलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. ही इज हायजेनिक अँड मे स्प्रेड द इन्फेक्शन. त्या ठिकाणी त्याचं आरोग्य जे आहे तर त्या आरोग्याचा जर आपण जर विचार जर केला तर त्या ठिकाणी आपण पाहिलं की तो आजारी आहे आणि याच्यामुळं अनेक असणारे जे काही रोग जे आहेत म्हणजे त्याला झालेले जे काही रोग जे आहेत तर त्या रोगांचा प्रसार जो आहे तर तो प्रसार त्या ठिकाणी होऊ शकतो. बट फ्रॉम द ह्युमॅनिटेरियन पॉइंट ऑफ व्ह्यू ही मे बी नीडिंग हेल्प. परंतु मानवी दृष्टिकोनातून जर आपण त्या ठिकाणी त्या चित्राकडे जर पाहिलं तर तो असणारा जो काही भिकारी जो आहे तर त्या भिकाऱ्याला कोणाच्या तरी मदतीची त्या ठिकाणी गरज आहे. हे मे बी स्टार. तो भिकारी जो आहे तर तो स्टार म्हणजे उपाशी त्या ठिकाणी आहे असेल. ही मे बी सिक. तो आजारी असेल. इन सच केस ही शुड बी गिव्हन फूड. तो आजारी आहे. सर्वसाधारणपणे अशा कंडिशनमध्ये या परिस्थितीमध्ये त्याला अन्न जे आहे तर ते अन्न आपण त्या ठिकाणी दिलं पाहिजे. However, if he is drug addict, the police should be called and person should be transferred immediately. परंतु हा असणारा जो काही भिकारी जो आहे तर तो भिकारी जर त्या ठिकाणी त्याला ड्रग जे आहे तर त्या ड्रगचं जर व्यसन जर असेल तर पोलिसांना त्या ठिकाणी तात्काळ त्या ठिकाणी फोन करून त्याची रवानगी त्या ठिकाणी केली पाहिजे. फ्रॉम द पिक्चर द एक्झॅक्ट कंडिशन ऑफ द मॅन इज नॉट क्लिअरली अंडरस्टूड. त्याचे काही चित्र जे आहे तर त्या चित्रामधून त्या मनुष्य जो आहे, मनुष्य म्हणजे त्या ठिकाणी असणारा जो काही भिकारी जो आहे तर त्या भिकाऱ्याची योग्य अशा प्रकारची परिस्थिती जी आहे तर त्या परिस्थितीची कल्पना आपल्याला त्या ठिकाणी येताना दिसत नाही. द एक्झॅक्ट ओपिनियन अबाउट द रॅशनॅलिटी ऑफ द इन्सिडेंट कॅनॉट बी मेड. आणि म्हणून खाली दिलेले जे काही चित्र जे आहे तर त्या चित्रामध्ये असणारे जे काही मत जे आहे तर ते मत त्या ठिकाणी परफेक्ट अशा प्रकारचं मत आपण मात्र त्या ठिकाणी काही करू शकत नाही, नोंदवू त्या ठिकाणी शकत नाही. अशा प्रकारचं असणारे जे काही चित्र जे आहे तर त्या चित्राबद्दल दाखवलेला जो काही प्रसंग जो आहे तर त्या प्रसंगामधलं आपलं असणारे जे काही ओपिनियन जे आहे तर ते ओपिनियन आपण त्या ठिकाणी एक्सप्रेस करू शकतो. आता नेक्स्ट पुढे काय दिले ते पाहिजे आपल्याला. कॅन यू टेल. तुम्ही सांगू शकाल काय. आता काय सांगितले. हॅव यू एव्हर सीन द पर्सन inebriated with drug or liquor loitering on the dirty place. अंमली पदार्थ असेल, मद्य असेल याच्या प्रभावामुळे जगाचे भान नसलेल्या अस्वच्छ ठिकाणी लोळत पडलेली जी काही माणसं जी आहेत तर ती माणसं तुम्ही त्या ठिकाणी कधी पाहिले आहेत का. बाजाराच्या दिवशी दारूचे असणारे जे काही गुत्ते जे आहेत तर या ठिकाणी अशा प्रकारचे असणारे जे काही व्यक्ती जे आहेत तर त्या व्यक्ती त्या ठिकाणी लोळत पडलेल्या तुम्ही त्या ठिकाणी पाहिलेले असेल. व्हेदर सच ए पिटिफुल कंडिशन ऑफ मोस्ट इंटेलिजंट ह्युमन बिईंग इज ॲक्सेप्टेबल. म्हणजे सर्वात बुद्धिमान असणारा हा जो काही मानव प्राणी जे आहे तर त्या मानव प्राण्याची पिटिएबल म्हणजे दयनीय अशा प्रकारची स्थिती तुम्हाला त्या ठिकाणी योग्य वाटते का. तर आता काय सांगितले पुढे. यू मस्ट हॅव रीड द न्यूज अबाउट मेनी डेथ ड्यू टू पॉयझनस लिकर. म्हणजे विषारी अशा प्रकारचं मद्य सेवन जे आहे तर ते मद्य सेवन केल्यामुळं अनेकांचे मृत्यू झाल्याच्या ज्या काही बातम्या ज्या आहेत तर त्या बातम्या तुम्ही त्या ठिकाणी वाचल्या असतील. व्हाय डज इट हॅपन. असं का बरं होतं.
आता काय सांगता येईल? द लिकर इज प्रोड्यूस फ्रॉम अल्कोहोल ऑब्टेन थ्रू फर्मेंटेशन ऑफ द सबस्टन्सेस. आपल्या लक्षात येतं नसते की पदार्थ जे आहे तर त्या पदार्थाचं फर्मेंटेशन करून किण्वन करून अल्कोहोल हे जे काही रसायनापासून मद्य निर्मिती जी आहे तर ती मद्य निर्मिती त्या ठिकाणी केली जाते. हाऊएव्हर इफ दिस प्रोसेस इज परफॉर्म इन ए रॉंग वे पॉयझनस लिकर इज प्रोड्यूस. परंतु ही जी काही मद्य निर्माण करण्याची जी काही प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने जर केली तर विषारी रसायनं त्या ठिकाणी बनताना दिसतात. अँड प्रूव्ज फॅटल फॉर मेनी ॲट ए टाइम. आणि अशा प्रकारची चुकीची प्रक्रिया वापरून विषारी रसायनं त्या ठिकाणी बनवली जातात आणि एकाच वेळी अनेक लोकांसाठी त्या ठिकाणी ती जीवघेणी ठरताना दिसतात. Efficiency of nervous system, especially brain and liver, as well as lifespan of the person decreases due to the alcoholism. म्हणजे अल्कोहोल जे आहे तर त्या अल्कोहोलमुळे चेतासंस्था विशेषतः त्या ठिकाणी असणारा जो काही मेंदू असेल, यकृत असेल तर यांची कार्यक्षमता. दुसरं आपल्याला सांगितले लाईफ स्पॅन, माणसाचं असणारं जे काही आयुष्यमान जे आहे तर ते आयुष्यमान त्या ठिकाणी कमी होताना दिसते. ब्रेन डेव्हलपमेंट इन अडोलसंट is hindered due to the alcoholism and thereby ability of the memorization and learning becomes slow. त्या ठिकाणी पहा काय सांगितलंय, ब्रेन डेव्हलपमेंट इन ॲडोलसंट इज हिंडर्ड ड्यू टू द अल्कोहोलिझम. म्हणजे पौगंड अवस्थेमधील असणारी काही मुलं जे आहेत तर त्या मुलांच्या मेंदूच्या वाढीला मद्यपान जे आहे तर त्या मद्यपानामुळे त्या ठिकाणी अडथळा त्या ठिकाणी येताना दिसतो. दुसरं आपल्याला सांगितलंय देअर बाय ॲबिलिटी ऑफ द मेमरायझेशन अँड लर्निंग प्रोसेस बिकम स्लो. याच्यामुळे काय होताना दिसते, त्याच्या मेंदूची असणारी काही स्मृती क्षमता किंवा शिकण्याची असणारी काही क्षमता जी आहे तर ती क्षमता त्या ठिकाणी स्लो होताना दिसते, कमी त्या ठिकाणी होताना दिसते. ॲडिक्टिव्ह पर्सन कॅनॉट थिंक रॅशनली. म्हणजे जो माणूस त्या ठिकाणी व्यसन करताना दिसतो तर त्या व्यसनी माणूस सारासार असणारा जो काही विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करू शकत नाही. And due to this, the person has to face the social, mental and familial illness along with the physical illness. आणि म्हणून अशा प्रकारची असणारी काही व्यक्ती जी आहे तर त्या व्यक्तीला काय काय सांगितलंय की सोशल, सामाजिक, मेंटल, मानसिक, फॅमिलियल इलनेस. फॅमिलियल इलनेस म्हणजे कौटुंबिक अशा प्रकारच्या असणाऱ्या काही समस्या असतील, मानसिक अशा प्रकारच्या असणाऱ्या काही समस्या ज्या असतील. म्हणजे व्यसनी माणूस जे आहे तर तो व्यसनी माणूस सारासार विचार त्या ठिकाणी करू शकत नाही आणि याच्यामुळं त्याचं शारीरिक अनारोग्याबरोबरच त्याला त्या ठिकाणी मानसिक, सामाजिक, कौटुंबिक अशा प्रकारच्या असणाऱ्या काही समस्या ज्या आहेत तर त्या समस्यांना काय करावं लागते तर त्या ठिकाणी सामोरं त्या ठिकाणी जावं लागते. त्याच्यानंतर पुढे कम्युनिकेशन मीडिया अँड एक्सेसिव्ह यूज ऑफ द मॉडर्न टेक्नॉलॉजी. आता काय दिलेले की प्रसार माध्यम आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अतिवापर जर केला तर काय होते तर ते आपल्याला पाहिजे. काय दिलेलं आहे, टू कारशेचर प्रेझेंटिंग द सिच्युएशन of the year 1998 and 2017 about the playing on playground are the given. म्हणजे खाली दिलेली जी काही दोन त्या ठिकाणी पहा कार्टून आपल्याला लक्षात येता नसते की कार्टेजियर्स म्हणजे दोन व्यंगचित्र त्या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे खाली उदाहरण दाखल 1998-2017 सालातील क्रीडांगणावर खेळण्याच्या संदर्भातील दोन त्या ठिकाणी असणारे काही कार्टेजियर्स त्या ठिकाणी आपल्याला दाखवले दोन व्यंगचित्रांचा संदर्भ या ठिकाणी दिलेला आहे. ऑब्झर्व दोज कार्टेजियर्स ही दोन असणारे जे काही व्यंगचित्र जे आहेत तर त्या व्यंगचित्राचं निरीक्षण त्या ठिकाणी करायचंय. एक्सप्रेस युअर ओपिनियन अबाउट अरायझिंग ऑफ सच डिफरंट सिच्युएशन. अशा भिन्न परिस्थिती त्या ठिकाणी का निर्माण झाल्या असाव्यात तर त्याच्याबद्दलचं तुमचं असणारे जे काही मत जे आहे तर ते मत त्या ठिकाणी आपल्याला मांडायला सांगितलं. काय काय सांगता येईल की सर्वसाधारणपणे ही असणारे जे काही दोन चित्र जे आहेत तर त्या दोन चित्रांचा जर आपण त्या ठिकाणी विचार जर केला तर त्या दोन चित्रांमध्ये आपण काय काय सांगू शकतो. टू कॅरिकेटर्स
presenting the situation of the year 1978 and 2017 about the playing on the playground are given below. म्हणजे खाली दिलेली जी काही दोन व्यंगचित्र जे आहेत तर त्या व्यंगचित्रामध्ये 1998 आणि 2017 पर्यंत मैदानावर खेळण्याची जी काही प्रक्रिया जी आहे तर त्या प्रक्रियांच्या बाबतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी असणारे जे काही चित्र जे आहेत व्यंगचित्र जे आहेत तर ते व्यंगचित्र त्या ठिकाणी दाखवले. ऑब्झर्व दोज कार्सिकॅटर्स. आणि याचं आपल्याला त्या ठिकाणी निरीक्षण केल्यानंतर काय सांगू शकतो पहा की 1970 फर्स्ट असणारे जे काही चित्र जे आहे तर त्याचा आपल्याला विचार करायचा आहे. इन 1970 द टेक्नॉलॉजी वॉज नॉट सो मच ॲडव्हान्स ॲज इट इज टुडे. जे सर्वसाधारणपणे आपल्या असं लक्षात येतं नसतं की 1998चा जर आपण विचार केला तर असणारे काही तंत्रज्ञान जे आहे तर त्या तंत्रज्ञानामध्ये आजकालच्या एवढी असणारी काही प्रगती जी आहे तर ती प्रगती त्या ठिकाणी झालेली नव्हती. इन एव्हरी हाऊस देअर वेअर नो कॉम्प्युटर ऑर नो लॅपटॉप्स. त्या काळामध्ये प्रत्येक घरामध्ये लॅपटॉप असेल कॉम्प्युटर असेल तर त्या ठिकाणी नव्हतं. मोबाईल फोन्स वेअर नॉट पॉप्युलर देन. मोबाईल फोन जरी त्या ठिकाणी असतील तर त्या ठिकाणी आजच्या एवढे त्या ठिकाणी असणारे काही मोबाईल असणारे जे काही फोन जे आहेत तर त्या ठिकाणी ते प्रसिद्ध नव्हते. द चिल्ड्रन यूज टू प्ले गेम्स विच वेअर आउटडोर अँड फिजिकल. मग अशा काळामध्ये मुलं जे आहेत तर ते मुलं मैदानी खेळ जे आहेत तर ते मैदानी खेळ त्या ठिकाणी खेळत होते. शारीरिक अशा प्रकारचा त्यांचा व्यायाम जो आहे तर तो व्यायाम त्या ठिकाणी मैदानावर त्या ठिकाणी होतो. दे यूज टू स्पेंड क्वालिटी टाइम ऑन द प्लेग्राउंड. आणि या 1998चा असणारा जो काही काळ जो आहे तर त्या काळापर्यंत मुलं जे आहेत तर ती मुलं पुष्कळ वेळा असणारे जे काही मैदान जे आहे तर त्या मैदानावर त्यांचा असणारा जो काही वेळ जो आहे तर तो वेळ त्या ठिकाणी खर्च करत होती. जास्तीत जास्त असणारा त्यांचा वेळ जो आहे तर तो वेळ त्या ठिकाणी मैदानावर त्या ठिकाणी जात होता. दे ऑलवेज वॉन्टेड टू रश टू द प्लेग्राउंड आफ्टर देअर स्कूल आवर्स. जे शाळा संपल्यानंतर ही मुलं जी आहेत तर ती मुलं नेहमी त्या ठिकाणी असणारे जे काही मैदान जे आहे तर त्या मैदानावर खेळण्यासाठी त्या ठिकाणी पळत होती. आणि देअर फोर मंथ ऑफ दॅट टाइम हॅड द टास्क टू गेट बॅक देअर चिल्ड्रन फ्रॉम द प्ले. आणि म्हणून 1998 पर्यंतचा असणारा तो काही काळ जो आहे तर त्या पहिल्या चित्रामध्ये ती असणारी जी काही आई जी आहे तर ती आई काय करता नसते त्या मुलाला ते असणारे जे काही खेळाचं असणारे काही मैदान जे आहे तर त्या खेळाच्या मैदानावर ओढून आणून अभ्यास जो आहे तर त्या अभ्यासासाठी त्या ठिकाणी ती बसवताना दिसते. म्हणजे ओढून त्या ठिकाणी त्या मुलाला प्लेग्राऊंडवरून ओढून त्या ठिकाणी अभ्यासाला चल असं त्या ठिकाणी सांगताना दिसते. कम फॉर स्टडी. अभ्यासाला चल असं त्या ठिकाणी सांगताना दिसते. दुसरी असणारे जे काही डायग्रॅम जे आहेत तर त्या दुसऱ्या डायग्रॅम मध्ये पहा काय दिसते की सर्वसाधारणपणे 2017चं त्या ठिकाणी पिक्चर कार्टून त्या ठिकाणी दाखवलेले. बाय 2070 द सिच्युएशन and social and technological changes become enormous. म्हणजे 2017 नंतर सामाजिक आणि तांत्रिक अशा प्रकारची अनेक अशा प्रकारचे असणारे काही बदल जे आहेत तर ते बदल त्या ठिकाणी झालेले. द कॉन्स्टंट ग्रोथ ऑफ द सिटीज ऑल्सो एक्सप्लेन द रायझिंग कन्स्ट्रक्शन. आपल्या लक्षात येताना दिसते की अनेक अशा प्रकारचे शहरं जे आहेत तर त्या शहरांची त्या ठिकाणी वृद्धी झाली. अनेक अशा प्रकारची कन्स्ट्रक्शन जे आहेत बांधकामं जे आहेत तर ती बांधकाम त्या ठिकाणी झाली. These two result in the loss of the playground. आणि याच्यामुळं अनेक अशा प्रकारची बांधकामं झाली. सिटींची त्या ठिकाणी वाढ झाली. घरांची त्या ठिकाणी वाढ झाली. आणि याच्यामुळं आपल्या असं लक्षात येताना दिसते की असणारे जे काही खेळाचे असणारे जे काही ग्राउंड जे आहेत मैदानं जे आहेत तर ती मैदानं सुद्धा त्या ठिकाणी कमी झाली. क्राईम अँड चाइल्ड मॉलेस्टेशन हॅज ऑल्सो सस्टेनेबली इन्क्रीज अँड दस चिल्ड्रन टेंड टू बी ॲट होम फॉर ए लॉंग टाईम. त्याचबरोबर गुन्हे जे आहेत तर ते गुन्हे किंवा असणारे जे काही लहान मुलं जे आहेत तर त्या लहान मुलांचं लैंगिक शोषण त्या ठिकाणी करणं वाढलं. आणि याच्यामुळं ही जी काही मुलं जी आहेत तर ती मुलं जास्तीत जास्त काळ त्या ठिकाणी घर जे आहे तर त्या घरामध्ये त्या ठिकाणी थांबू लागली. ड्युरिंग धिस टाइम दे स्टार्टेड स्पेंडिंग देअर टाइम इन मोबाईल अँड द कॉम्प्युटर गेम. आणि या कालामध्ये ते असणारे जे काही मुलं जे आहेत तर ती मुलं जास्तीत जास्त त्यांचा असणारा काही वेळ जो आहे तर तो वेळ त्या ठिकाणी मोबाईल असेल किंवा कॉम्प्युटर गेम असेल मोबाईलचे गेम असतील तर त्याच्यावर त्या ठिकाणी त्यांनी त्यांचा असणारा जो काही जास्तीत जास्त वेळ त्या ठिकाणी खर्च केलेला आहे. द पॅरेंट्स ऑल्सो बिकम फायनान्शियली वेल ऑफ अँड स्टार्टेड प्रोव्हाइडिंग ऑल द अम्युनिटीज टू द चिल्ड्रन. आणि 2017 नंतर प्रत्येक असणारा जो काही
पालक जो आहे तर त्या पालकाची आर्थिक परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी सुधारणा झाली आणि म्हणून त्यांची असणारे काही मुलं जे आहेत तर त्या मुलांना असणाऱ्या काही फॅसिलिटीज ज्या आहेत, पाहिजे ते असणाऱ्या काही गोष्टी ज्या आहेत तर त्या गोष्टींचा असणारा काही पुरवठा जो आहे तर तो पुरवठा त्या ठिकाणी केलेला आहे. ड्यू टू इंटरनेट अँड द कॉम्प्युटर ॲट होम द चिल्ड्रन गॉट हुक्ड टू द इलेक्ट्रॉनिक मीडिया. प्रत्येकाच्या घरामध्ये इंटरनेट आहे, मोबाईल सेवा आहे, कॉम्प्युटर आहे आणि याच्यामुळे ही जी काही मुलं जी आहेत तर ती मुलं जास्तीत जास्त इलेक्ट्रॉनिक असणारे काही माध्यमं जे आहेत तर त्या माध्यमामध्ये त्या ठिकाणी गुंतत चाललेली. दे स्टार्टेड स्पेंडिंग ऑल द अवेलेबल टाइम इन व्हर्च्युअल गेम्स, फेसबुक, व्हॉट्सअप अँड अदर सोशल मीडिया. आणि म्हणून ही जी काही मुलं जे आहेत तर त्या मुलांना त्यांचा असणारा काही जास्तीत जास्त अशा प्रकारचा असणारा काही वेळ जो आहे तर ते आभासी अशा प्रकारचे गेम असेल, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, इतर असणारे जे काही मेसेंजर, अनेक अशा प्रकारचे जे काही सोशल मीडिया जे आहेत तर त्या सोशल मीडियावर जास्तीत जास्त त्यांनी वेळ जो आहे तर तो वेळ त्या ठिकाणी खर्च करायला सुरुवात केली. द मदर्स ऑफ द रिसेंट टाइम हॅड टू फोर्स देअर चिल्ड्रन आउट ऑफ द हाऊस ॲट लिस्ट फॉर द सेम टाइम सो दॅट दे कॅन प्ले फिजिकल गेम. त्याचबरोबर अगदी अलीकडचा असणारा जो काही काळ जो आहे तर त्या काळामध्ये काही असणाऱ्या ज्या काही माता ज्या आहेत तर त्या माता काही करता नसतात, स्त्रिया ज्या आहेत तर त्या स्त्रिया बळेच त्या ठिकाणी त्यांची असणारी काही मुलं जे आहेत तर त्या मुलांना मैदानावर जाऊन त्या ठिकाणी खेळायला त्या ठिकाणी सांगतात. काही वेळ जो आहे तर तो 1 तास 2 तास त्या ठिकाणी तो खेळायला त्या ठिकाणी सांगताना दिसतात. तर या ठिकाणी दुसरं असणारं जे काही चित्र जे आहे तर त्या चित्रामध्ये तेच सांगितलेले. काय सांगितले? गो टू प्ले, की खेळायला जातो. घरामध्ये आता काही बसू नको, गेम काही खेळू नको, बाहेर मैदानावर जाऊन त्या ठिकाणी तू खेळ. अशा प्रकारचं चित्र जे आहेत, व्यंगचित्र जे आहेत तर त्या दुसऱ्या व्यंगचित्रामध्ये त्या ठिकाणी सांगितले. टू caricatures presenting the situation of the year 1978 and 2017 about the playing on the playground show the tremendous social change that has undergone in our society. आणि ही जी काही 2 व्यंगचित्र जे आहेत 1998 आणि 2017चं की त्या ठिकाणी अभ्यासाला चल अशा प्रकारची सुरुवातीची परिस्थिती, आत्ताची परिस्थिती, बळेच त्या ठिकाणी मूल जे आहे तर त्या मुलाला खेळायला जा असं त्या ठिकाणी सांगावं लागतं. आणि अशा प्रकारचा असताना काही बदल जो आहे तर तो बदल त्या ठिकाणी आपल्याला आजकाल त्या ठिकाणी दिसून येताना दिसतो. पण एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.